श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे शुक्रवार आणि आता नवरात्र सुरू आहे, तर नवरात्रीमधील हा शुक्रवार आहे. यामुळे आपल्याला या दिवशी काही उपाय हे करायचे आहेत. उद्या आहे 6वी माळ, तर या दिवशी संध्याकाळी 7 लवंगांचा आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. तुमच्या आयुष्यात जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, तर हे या उपायाने नष्ट होते. तसेच आपण या व्हिडिओमध्ये काही विड्याच्या पानाचे छोटे छोटे उपाय, तर हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. तसेच प्रत्येक तिथीला सुद्धा त्या तिथीचे असे खास महत्त्व असते. प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेला सुद्धा समर्पित आहे. आणि सध्या नवरात्र आहे आणि उद्या नवरात्रीची 6वी माळ आहे. तर उद्या जो शुक्रवार आहे, शुक्रवार हा आपल्याला कुलदेवीची सेवा करण्यासाठी अतिशय खास आणि महत्त्वाचा असा दिवस असतो. तसेच काही उपाय जर आपण या दिवशी केले तर त्याचे विशिष्ट असे फळ हे आपल्याला मिळत असते. त्याचे 100% रिझल्ट हे आपल्याला मिळत असतात. काही उपाय हे पौर्णिमेला केले जातात, काही उपाय हे अमावस्येला केले जातात, काही उपाय आपण एकादशीला करत असतो. ज्याप्रमाणे एकादशीला आपण श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद मिळावेत म्हणून काही उपाय करत असतो. संकष्टी चतुर्थीला बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष गोष्टी केल्या जातात. तर त्याप्रमाणेच नवरात्रीमध्ये शुक्रवारी आपल्याला कुलदेवीला आणि दुर्गामातेला प्रसन्न करून तिचे आशीर्वाद मिळावेत, आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर व्हावे, तर यासाठी आपल्याला लवंगांचा हा उपाय हा करायचा आहे. तुम्हाला हा जो उपाय आहे तर यासाठी 7 लवंगा लागणार आहेत आणि हा उपाय उद्या शुक्रवारी संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे. लवंग ही माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे. आता आपण या उपायासाठी ज्या लवंग घेणार आहोत तर ह्या लवंग तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, त्या अखंड असाव्यात आणि प्रत्येक लवंगेला पुढे जे फूल असतं तर ते फूल या 7च्या 7 लवंगांना असायला हवं. आता या उपायासाठी 7च लवंग घ्यायच्या का, तर तुम्ही 5 लवंग घेऊ शकता, 7 घेऊ शकता किंवा 11 लवंगसुद्धा आपण या उपायासाठी वापरू शकतो. तुम्हाला जेवढ्या घेणे शक्य असेल तर तेवढ्या घ्या. उद्या शुक्रवारी 6वी माळ आहे आणि उद्याचा जो शुभ रंग आहे तर तो हिरवा रंग आहे आणि या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. आपण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये रोज एका वेगवेगळ्या शक्तीच्या रूपाची पूजा करत असतो आणि उद्या शुक्रवारी कात्यायनीची पूजा ही आपल्याला करायची आहे. आणि या दिवशी नैवेद्य जो आहे तर तो मध असणार आहे. तसेच आपण जी माळ अर्पण करतो तर ती कर्दळीच्या फुलांची माळ आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काही ना काही दुःख असते, अडचणी असतात, संकटे येत असतात. सगळेच चांगले आहे तर असं लाईफ कोणाचंच नसतं. काही ना काही थोडं का होईना पण दुःख हे असतंच. पैशासंबंधी समस्या असतात, आर्थिक समस्या असतात. तर अशा जर तुम्हाला पैशासंबंधी समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, पैसा येण्याचे मार्ग मिळत नसतील, पैसा येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील, पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही किंवा पैसा येण्याआधीच तो बाहेर जाण्याचे, तो खर्च होण्याचे मार्ग तयार झालेले असतील, खूप पैसे हे पाण्यासारखे खर्च होत असतील, तरी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. आपल्याला ह्या उपायासाठी घ्यायचे आहेत त्या म्हणजे 7, 5 किंवा 11 लवंग आणि 2 विड्याची पाने घ्यायची आहेत. विड्याचे जे पान आहे तर ते देवीला खूप प्रिय आहे. बघा, जेव्हा आपण देवीचा कोणताही कुलाचार करतो, देवीची ओटी भरतो, तर तेव्हा आपण देवीला जोपर्यंत विडा देत नाही तर तोपर्यंत आपण जी ओटी भरलेली आहे तर ती सुद्धा पूर्ण होत नाही, ती ओटी अपूर्ण मानली जाते. तर एवढं या विड्याच्या पानाला महत्त्व आहे आणि विड्याचं पान हे देवीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे आपल्याला विड्याची 2 पाने घ्यायची आहेत. पाने सुद्धा व्यवस्थित घ्यायची आहेत. ज्या पानांना देठ आहेत तर अशी पाने आपल्याला घ्यायची आहेत आणि या पानावरती आपल्याला आपण घेतलेल्या ज्या 7 लवंग आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. म्हणजे तुम्ही जेवढ्या घेतल्या असतील तेवढ्या, 5 घ्या, 7 घ्या किंवा 11 घ्या आणि यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे. आणि हा जो विडा आहे तर तो तुम्हाला तुमच्या कुलदेवी समोर ठेवा. तुमच्या कुलदेवीची जी मूर्ती आहे, टाक आहे, त्याच्यासमोर ठेवा. कुलदेवीचा टाक नसेल तर लक्ष्मी मातेसमोर ठेवा. तुम्ही दुर्गा मातेची मूर्ती असेल तर तिच्यासमोर ठेवा किंवा तुम्ही ज्या ठिकाणी घट बसवलेला आहे तर त्या घटासमोर सुद्धा तुम्ही हा विडा जो आहे तर तो ठेवू शकता आणि हा विडा आपल्याला ठेवायचा आहे. एवढा साधा सोपा हा उपाय आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 विड्याची पाने, त्यावरती 7 लवंग आणि हळदी कुंकू वाहून हा विडा देवीला अर्पण करायचा आहे. विडा ठेवताना त्याचे जे पानाचे देठ आहेत तर ते देठ देवीकडे येतील, तर अशा पद्धतीने हा विडा आपल्याला ठेवायचा आहे. आणि हा विडा दसऱ्यापर्यंत असाच देवीसमोर ठेवायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी हा जो विडा आहे तर तो आपल्याला विसर्जित करायचा आहे. तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकता. तुमच्या घटासोबत जरी हा विसर्जित केला तरी सुद्धा चालेल.
आता हा विडा ठेवल्यानंतर तुम्हाला तुमची जी अडचण आहे, समस्या आहे, तर ती तुम्हाला देवीला सांगायची आहे. मनापासून श्रद्धेने आणि निष्ठेने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. नक्कीच 100% रिझल्ट मिळतील. नक्कीच तुमच्या आयुष्यातील दुःखे, संकटे, दारिद्र्य तर हे कमी व्हायला मदत होईल. आता घरामध्ये जर सतत आजारपण येत आहे, खूप संकटे येत आहेत, खूप पैसे खर्च होत आहेत किंवा लहान लहान मुले आजारी पडत असतील, तरीसुद्धा तुम्हाला हा अजून एक उपाय मी सांगते तर तो करायचा आहे. आणि हा उपाय जो आहे तर तो आजारपणावरती जास्त प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये करायचा आहे. तर काय करायचं आहे, या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे एक दिवा. दिवा जो घ्यायचा आहे तो मातीचा किंवा कणकेचाच घ्यायचा आहे, इतर धातूचा घ्यायचा नाही. आणि या दिव्यामध्ये आपण जी वात वापरणार आहोत तर ती वात कलाव्याचीच असावी. कलावा म्हणजे जो रक्षासूत्राचा धागा आहे. कोणत्याही दुकानामध्ये म्हणजे ज्या दुकानामध्ये पूजेचं साहित्य मिळतं अशा दुकानामध्ये हा धागा सहज उपलब्ध होतो. तर हा कलाव्याचा धागा घ्यायचा आहे आणि याची आपल्याला त्या कलाव्याच्या धाग्याला आपण व्यवस्थित पीळ घालून त्याची वात तयार करून घ्यायची आहे. आता जर तुमच्याकडे कलावा नसेल तर तुम्ही पांढऱ्या धाग्याची वात करा किंवा कापसाची वात करून त्याला थोडे कुंकू लावून लाल करायचं आहे. परंतु वात ही आपल्याला लाल रंगाची असायला हवी. तर हा एक दिवा घ्यायचा, कलाव्याची वात घ्यायची, आपल्याला हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे. या दिव्यामध्ये तुम्ही तेल, तूप घालू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. तेल घातलं तर तिळाचं तेल घालू शकता. तिळाचं तेल हे घातलं तर अतिशय उत्तम आहे, परंतु तुम्हाला तिळाचं तेल मिळालं नाही तर तुम्ही रेग्युलर जे तेल वापरतात ते घातलं तरी चालेल. यानंतर एक तांब्याभर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. जे पाणी आपण पाणी पिण्यासाठी वापरतो तर असं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि हनुमान मंदिरात जायचं. हे जे आपण जल आपल्यासोबत तांब्यावर घेतलेलं आहे तर ते हनुमानाला अर्पण करायचं आहे. हनुमानांना हे पाणी अर्पण करायचं आणि यानंतर जो दिवा घेतलेला आहे, जर तुमचा दिवा तुपाचा असेल तर तो तुम्हाला मूर्तीच्या डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला असा प्रज्वलित करायचा आहे. तेलाचा असेल तर हनुमानाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला हा दिवा येईल. तर याप्रमाणे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये ज्या 7 लवंगा आपण घेणार आहोत तर या 7 लवंगा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि जे काही ज्या कोणाचं आजारपण आहे तर त्यांना आजारपणातून व्यवस्थित बाहेर पडावं म्हणून तुम्हाला हनुमानाकडे प्रार्थना करायची आहे. तर असा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथेच मंदिरात बसून आपल्याला एक वेळेला हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे. तर हा सुद्धा उपाय तुम्ही नक्कीच उद्या करू शकता. आता धंदा आणि व्यवसायामध्ये जर तुम्हाला प्रगती होत नसेल, फायदा होत नसेल, तुमचा व्यवसाय आहे परंतु त्यामध्ये मनासारखा प्रॉफिट होत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला विड्याचं पान हे दुर्गा देवीला अर्पण करायचं आहे. त्या विड्याच्या पानावरती आपल्याला कुंकवाने किंवा हळदीने ह्रीम हे अक्षर लिहायचं आहे. ह्रीम आपण एखाद्या मंत्रामध्ये म्हणतो ना, एम ह्रीम क्लीम, तर त्यातील जो ह्रीम आहे तर तो आपल्याला त्या पानावरती लिहायचा आहे आणि हे पान दुर्गा देवीला अर्पण करायचं आहे. हा उपाय तुम्ही उद्या शुक्रवारपासून नवरात्री संपेपर्यंत करू शकता. सलग 3 ते 4 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. नक्कीच तुमच्या धंदा व्यवसायामध्ये प्रगती होईल. आता घरामध्ये जर आपल्या खूप नकारात्मकता आहे, घरामध्ये सतत वाद, कटकटी, भांडणं, कलह होत असतील, घरातील सदस्यांमध्ये पटत नसेल, घर कितीही धनधान्याने भरलेलं असेल आणि आपल्या घरामध्ये एकोपा नसेल, तर आपल्या घरातील ही नकारात्मक शक्ती निघून जावी. आपल्या घराला जर नजरदोष लागला असेल तर तो दूर व्हावा. तर यासाठी काय करायचं, देवघरासमोर बसायचं आहे, विड्याचं एक पान घ्यायचं आहे आणि त्या विड्याच्या पानाला आपल्याला एक केशराचा टिळा लावायचा आहे. आणि हे पान जे आहे तर ते देवीसमोर ठेवा. मग दुर्गा मातेसमोर ठेवा, कुलदेवीसमोर ठेवा, कोणत्याही देवीसमोर ठेवून तुम्हाला दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावली जी आहे तर ती म्हणायची आहे किंवा तुम्ही ऐकायची आहे. आणि नंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी विसर्जित करायचं आहे. तुम्ही एखाद्या झाडाखाली विसर्जित करा, निर्माल्यामध्ये विसर्जित करा किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. तर अशा प्रकारे हा सुद्धा उपाय आपण नक्कीच करू शकतो. या उपायाने सुद्धा आपल्या आयुष्यातील अडचणी या कमी व्हायला मदत होते.